श्री स्वामी समर्थ. सावधान. मकर राशीच्या जातकांनो, 14 जानेवारीला सूर्यदेव जेव्हा तुमच्याच राशीत प्रवेश करतील तेव्हा अवकाशात अशा एका महाभयंकर पण शक्तिशाली ग्रहयोगाचं तुफान येणार आहे, ज्याची कल्पना विज्ञानालाही करणं कठीण आहे. खुद्द नामवंत गुरुजींनी आपल्या भविष्यवाणीत असा इशारा दिला आहे की ही संक्रांत तुमच्यासाठी केवळ एक सण नाही, तर तुमच्या नशिबाचं संपूर्ण चित्र बदलणारं एक अक्राळ विक्राळ वळण असेल. काय आहे हे तुफान? काया मकर संक्रांतीला साक्षात महादेवाचं तृतीय नेत्र तुमच्या संयमाची फळ देणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, डोळ्यांत तेल घालून हा इशारा समजून घ्या, कारण तुमच्या राशीत आता जे काही घडणार आहे ते आजवरच्या मानवी इतिहासात कधीही ऐकलं गेलं नाही. मकर राशीच्या जातकांनो, हे केवळ ग्रहांचे साधे राशी परिवर्तन नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सस्पेन्स आणि भाग्योदयाचा उलगडा करणारी वेळ आहे. गुरुजींच्या मते या ग्रहयोगाच्या प्रभावामुळे तुमच्या प्रगतीला रोखणाऱ्या सर्व जुन्या शक्तींच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. हे तुफान इतकं अकल्पनीय असेल की तुमच्या विरोधकांचे चेहरे भीतीने पांढरे पडतील आणि तुम्हाला मिळणारा आदर पाहून जगाला आश्चर्याचा धक्का बसेल. काही लोकांसाठी हे तुफान उद्ध्वस्त करणारं ठरेल, तर तुमच्यासाठी हा साक्षात महादेवाचा आशीर्वाद असेल. गुरुजींच्या या गुप्त भविष्यवाणीमध्ये असे काही थरारक खुलासे आहेत जे ऐकून तुमची झोप उडेल, पण ही झोप भीतीची नाही तर आनंदाची असेल. मकर राशीच्या जातकांनो, आजवर तुम्ही जे काही दुःख सहन केलं, मेहनतीचं फळ न मिळाल्याने जो त्रास भोगला, त्यामागचं खरं गुपित आता उघड होणार आहे. हे ग्रहांचं तुफान तुमच्याकडे विजयाचा संदेश घेऊन येत आहे. कोणत्या गुप्त शक्ती तुमच्या पाठीशी ढाल बनून उभ्या राहणार आहेत आणि कोणत्या दैवी आशीर्वादाने तुमचं सोनं होणार आहे, हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी साक्षात महादेवाच्या आशीर्वादाने आलेली तुमच्या सुवर्ण भविष्याची पूर्वसूचना आहे. तुमच्या यशाचा मार्ग या 7 गूढ भागांत लपलेला आहे. त्यामुळे मकर राशीच्या जातकांनो, ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. मकर राशीच्या जातकांनो, 14 जानेवारीच्या त्या ठराविक क्षणी ब्रह्मांडात कालचक्राचे दाते अशा काही भीषण वेगाने फिरणार आहेत की ज्याची कल्पना करणंही अंगावर काटा आणणारं ठरेल. हे केवळ ग्रहांचे साधे भ्रमण नाही, तर तुमच्या आयुष्यातील कर्माचा हिशोब करण्यासाठी आलेलं एक ऊर्जावान वादळ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुमचं नशीब ज्या एका जागी थबकलं होतं त्याला आता गती मिळणार आहे. हे परिवर्तन घडताना सुरुवातीला तुम्हाला प्रचंड अस्वस्थता जाणवेल, पण लक्षात ठेवा, हे ग्रहांचे तुफान तुमच्या आयुष्यातील जुना आणि टाकाऊ कचरा मुळासकट उपटून टाकण्यासाठीच आला आहे. मकर राशीच्या जातकांनो, जेव्हा हे ग्रहयोगाचे तुफान आपल्या शिखरावर असेल तेव्हा साक्षात महादेवाचा तिसरा डोळा उघडणार आहे. गुरुजी म्हणतात, हा तिसरा डोळा विनाशासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील अन्याय, दुःख आणि दारिद्र्याचा अंत करण्यासाठी उघडणार आहे. तुम्ही आजवर जे अपमान सहन केले, ज्या कष्टांचे फळ तुम्हाला मिळाले नाही, त्या प्रत्येकाचा हिशोब आता खुद्द महादेव करणार आहेत. या काळात तुम्हाला तुमच्या आसपास एका अनामिक दैवी शक्तीचं अस्तित्व जाणवेल, ज्यामुळे तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. मकर राशीच्या जातकांनो, या भागात गुरुजींनी एका अत्यंत सकारात्मक आणि गूढ विजयाचा संकेत दिला आहे. तुमच्या नशिबाच्या पेटीवर असलेलं शनीचं जुनं कुलूप आता साक्षात महादेवाच्या आशीर्वादाने तुटणार आहे. ज्यांनी तुमची फसवणूक केली किंवा तुम्हाला वारंवार कमी लेखलं, त्यांना हे कालचक्र आता असा धडा शिकवणार आहे की त्यांना तुमच्यासमोर नतमस्तक व्हावं लागेल. तुमच्या कुंडलीतील पितृदोष असो वा अन्य बाधा, महादेवाच्या एका दृष्टिक्षेपाने त्या सर्व नष्ट होतील आणि यशाचे नवीन फुटवे फुटू लागतील. मकर राशीच्या जातकांनो, या भीषण ग्रहयोगाच्या काळात साक्षात महादेवाचा अदृश्य आशीर्वाद तुमच्या पाठीशी अशा प्रकारे उभा राहील की काळही तुमचं काही वाकडं करू शकणार नाही. ज्या व्याधींनी किंवा मानसिक त्रासाने तुम्ही वर्षानुवर्षे त्रस्त होतात, त्यातून तुमची मुक्तता होण्याचे संकेत मिळत आहेत. हे तुफान तुम्हाला उद्ध्वस्त करायला नाही, तर तुमच्या आयुष्यातील सोन्याची लंका उभी करण्यासाठी येत आहे. साक्षात महादेवाचे नाव घेणाऱ्या मकर जातकांसाठी हे तुफान प्रगतीची एक सुवर्ण संधी ठरेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती अचानक पालटून जाईल. मकर राशीच्या जातकांनो, या प्रहरात तुमचं मन सुरुवातीला भीतीने थरथरेल, पण त्याचवेळी तुम्हाला एक अजब आत्मबळ जाणवेल. गुरुजी म्हणतात, ही वेळ तुमच्या भाग्योदयाची आहे आणि साक्षात ईश्वरी शक्तीने तुमचं बोट धरलं आहे. हे कालचक्र फिरताना तुमच्या विरोधकांच्या काळजाचा थरकाप उडवेल, मात्र तुमच्यासाठी हे विकासाचं एक नवीन दालन उघडेल. हा चमत्कार तुमच्या डोळ्यासमोर घडताना पाहण्यासाठी सज्ज व्हा, कारण महादेवाचा वरदहस्त आता तुमच्या शिरावर आला आहे. पुढील मकर राशीच्या जातकांनो,
मकर संक्रांतीला जेव्हा सूर्यदेव स्वतः तुमच्या राशीत प्रवेश करतील आणि तिथे आधीच विराजमान असलेल्या तुमच्या राशीस्वामी शनीशी त्यांची भेट होईल तेव्हा ब्रह्मांडात एक विलक्षण थरार निर्माण होईल. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार हा केवळ 2 ग्रहांचा मिलाफ नाही, तर तुमच्या आयुष्यातील अंधार आणि प्रकाशाचा हा सर्वात मोठा संघर्ष ठरणार आहे. या युतीमुळे निर्माण होणारी प्रचंड ऊर्जा सुरुवातीला तुम्हाला अस्वस्थ करेल. तुमच्या मनात भविष्याबद्दलची एक अनामिक भीती निर्माण होईल. पण लक्षात ठेवा, हा संघर्ष तुमच्या नाशासाठी नाही, तर तुमच्या विजयाचा शंखनाद करण्यासाठी सज्ज झाला आहे. मकर राशीच्या जातकांनो, या भागात गुरुजींनी एका अत्यंत धक्कादायक पण आवश्यक सत्याचा उलगडा केला आहे. या प्रखर ग्रहयोगामुळे तुमच्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांचे मुखवटे आता गळून पडणार आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की सर्वजण तुमचे हितचिंतक आहेत, पण संक्रांतीनंतर साक्षात महादेवाचा प्रकाश अशा काही कोपऱ्यात पोहोचणार आहे, जिथे तुमचे गोड बोलणारे शत्रू दडून बसले आहेत. रक्ताच्या नात्यातील किंवा जवळच्या मित्रपरिवारातील अशा व्यक्तींचा खरा चेहरा समोर येईल, ज्यांनी आजवर तुमच्या प्रगतीला खीळ घातली होती आणि तुमच्या पाठीमागे कारस्थानं रचली होती. मकर राशीच्या जातकांनो, या संघर्षात एक अत्यंत सकारात्मक पैलू लपलेला आहे. जेव्हा या कपटी लोकांचे खरे चेहरे तुमच्यासमोर येतील, तेव्हा त्यांच्या कुटील कारस्थानांची शक्ती कायमची नष्ट होईल. गुरुजींच्या मते हे तुफान तुमच्या आयुष्यातील विष बाहेर काढून टाकेल, जेणेकरून भविष्यात तुमच्या प्रगतीला कोणीही अडवू शकणार नाही. साक्षात महादेवाच्या 3ऱ्या नेत्रातून निघणारी शक्ती तुमच्या या विरोधकांना पराभूत करेल. ज्यांच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला आणि त्यांनीच तुम्हाला फसवले, अशा लोकांपासून दूर होणे हे तुमच्यासाठी दुःख नाही, तर ते ईश्वराचे सर्वात मोठे वरदान ठरेल. मकर राशीच्या जातकांनो, या प्रहरात तुमची निर्णय क्षमता आणि अंतर्ज्ञान शक्ती इतकी तीक्ष्ण होईल की तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून सावध राहायचं हे स्पष्टपणे उमजेल. सूर्य आणि शनीची ही शक्ती तुम्हाला समाजमनात असं स्थान मिळवून देईल, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तुमची शुद्ध नियत आणि प्रामाणिकपणाच तुमची ढाल बनेल. ज्या शत्रूंनी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता तुमच्या यशाची प्रचिती पाहून स्वतःच्या नजरेत खाली पाहावे लागेल. मकर राशीच्या जातकांनो, हे तुफान तुमच्या आयुष्यातील नात्यांची आणि परिस्थितीची मोठी स्वच्छता करून तुम्हाला मानसिक शांतता देणारं ठरेल. गुरुजी म्हणतात, या काळात तुमची प्रतिष्ठा इतकी वाढेल की पूर्वी विरोध करणारे लोकही तुमच्याशी जुळवून घेण्यासाठी धडपडतील. साक्षात महादेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी अशा प्रकारे उभा राहील की शत्रूने टाकलेला प्रत्येक डाव त्यांच्यावरच उलटेल. हा भाग मकर राशीच्या जातकांनो, मकर संक्रांतीनंतर तुमच्या आयुष्यातील त्या गूढ कुलुपाची किल्ली अखेर सापडणार आहे, ज्याने तुमचं नशीब आणि प्रगती वर्षानुवर्षे कैद करून ठेवली होती. ग्रहयोगाच्या या तुफानात अवकाशात अशा काही विलक्षण हालचाली घडतील, ज्यामुळे तुमच्या यशाच्या मार्गातील सर्व अडथळे एका झटक्यात दूर होतील. हे कुलूप उघडतानाचा क्षण जितका अनामिक भीती निर्माण करणारा असेल, तितकाच तो रोमांचकही असेल. आजवर तुम्ही ज्या संधींची वाट पाहिली आणि पदरी निराशा आली, त्या सर्व गोष्टींची दारे आता साक्षात महादेवाच्या कृपेने स्वतःहून उघडायला सुरुवात होईल. मकर राशीच्या जातकांनो, या भागात गुरुजींनी एका प्रचंड धनलाभाचे आणि भाग्योदयाचे संकेत दिले आहेत. तुमच्या कुंडलीतील लाभस्थानावर महादेवाच्या आशीर्वादाची अशी काही दृष्टी पडणार आहे की तुम्हाला अनपेक्षित मार्गाने संपत्ती आणि मोठी संधी प्राप्त होईल. एखादी जुनी मालमत्ता, रखडलेला वारसाहक्क किंवा विसरलेले कर्ज तुम्हाला या काळात परत मिळू शकते. हे यश इतक्या मोठ्या प्रमाणावर असेल की तुम्हाला स्वतःच्या नशिबावर विश्वास बसणार नाही. हे तुमच्या संयमाचं आणि कर्माचं फळ आहे, जे आता साक्षात ईश्वरी शक्तीच्या रूपात तुमच्या झोळीत पडणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, हे नशिबाचे कुलूप उघडत असतानाच संक्रांतीनंतरच्या त्या 7 विशेष रात्री तुमच्यासाठी अत्यंत गूढ असणार आहेत. गुरुजी म्हणतात, रात्रीच्या शांत प्रहरात तुम्हाला काही अजब संकेत मिळायला सुरुवात होईल. हे संकेत सुरुवातीला तुम्हाला अस्वस्थ करतील, तुमच्या मनात भविष्याबद्दलची एक अनामिक भीती निर्माण करतील. पण हे साक्षात महादेवाने तुम्हाला संकटातून वाचवण्यासाठी आणि संधी ओळखण्यासाठी दिलेले इशारे असतील. तुमच्या आसपासच्या ऊर्जेत होणारा बदल तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल, ज्यामुळे तुमच्या अंगावर शहारे येतील. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एका दैवी मार्गदर्शनाचा उलगडा केला आहे. जर या 7 रात्रींच्या दरम्यान तुम्हाला स्वप्नात पांढरा शुभ्र नाग, प्राचीन शिवमंदिर किंवा हातात त्रिशूळ घेतलेले कोणी दिसले, तर समजून जा की साक्षात महादेवाचा आशीर्वाद तुमच्या घराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. संकेत सूचित करतात की तुमची वाईट वेळ आता संपली असून
तुमच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांवर आता दैवी शक्तीने मात केली आहे. हे अनुभव तुम्हाला अशा वेळी मिळतील जेव्हा तुम्ही सर्वात जास्त चिंतेत असाल आणि ते पाहून तुमचं मन आनंदाने आणि आशेने भरून येईल. मकर राशीच्या जातकांनो, या प्रहरात तुमची अंतर्ज्ञान शक्ती इतकी प्रबळ होईल की तुम्हाला येणाऱ्या चांगल्या किंवा वाईट घटनेची चाहूल आधीच लागेल. गुरुजी म्हणतात, या संकेतांकडे मुळीच दुर्लक्ष करू नका, कारण हे संकेत तुम्हाला त्या मोठ्या आर्थिक आणि कौटुंबिक यशाकडे घेऊन जाणारे गुप्त मार्ग आहेत. ही वेळ स्वतःला श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करण्याची आहे. रात्रीच्या त्या शांततेत मिळणारे हे अनुभव तुम्हाला सांगतील की तुम्ही एकटे नाही आहात. साक्षात महादेव तुमच्या पाठीशी उभे आहेत. आता मकर राशीच्या जातकांनो, मकर संक्रांतीपासून सुरू झालेला हा थरारक प्रवास आता आपल्या अंतिम निर्णयाकडे पोहोचला आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीतील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे, जिथे हे ग्रहयोगाचे तुफान शांत होईल आणि तुमच्या आयुष्याचा अंतिम फैसला लागेल. तुमच्या मनात आजही एक भीती असेल की हे तुफान माझं सर्वस्व हिरावून तर नेणार नाही ना? पण मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्ट केलं आहे की हे तुफान म्हणजे साक्षात महादेवाचा तो तांडव होता, जो जुनं आणि संघर्षमय आयुष्य उद्ध्वस्त करून नवीन सुवर्णसृष्टी निर्माण करण्यासाठी आवश्यक होता. ज्यांनी या काळात आपला संयम आणि महादेव व स्वामींवरील श्रद्धा गमावली नाही, त्यांच्यासाठी आता विजयाची पहाट होणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, या भागात गुरुजींनी एका अतुलनीय भाग्योदयाचा खुलासा केला आहे. हा काळ तुमच्या आयुष्याला 2 स्पष्ट भागांत विभागणारा ठरेल. एक मकर संक्रांतीच्या आधीचं दुःखी आयुष्य आणि दुसरं मकर संक्रांतीनंतरचं राजेशाही वैभवशाली आयुष्य. हे तुफान तुमच्यासाठी शाप नाही, तर एक महान वरदान ठरणार आहे. तुमच्या राशीवर असलेले 7.5चे सावट किंवा इतर ग्रहांची पीडा आता महादेवाच्या आशीर्वादाने लोण्यासारखी विरघळून जाईल. तुम्हाला अशा पदावर आणि अशा उंचीवर नेऊन ठेवलं जाईल, जिथून तुम्हाला तुमची जुनी दुःख केवळ एक स्वप्न वाटतील. तुमची आर्थिक स्थिती इतकी भक्कम होईल की तुमच्या येणाऱ्या पिढ्या या प्रगतीचं गुणगान गातील. मकर राशीच्या जातकांनो, अंतिम फैसला हाच आहे की ज्यांनी श्री स्वामी समर्थ मंत्रावर विश्वास ठेवला, त्यांच्यासाठी हे ग्रहयोगाचं तुफान सोन्याचा पाऊस पाडणारं ठरेल. तुमची मान आता समाजात ताठ होईल आणि ज्यांनी तुम्हाला आजवर कमी लेखलं होतं, त्यांना तुमच्यासमोर नतमस्तक व्हावं लागेल. ही भविष्यवाणी म्हणजे तुमच्या आयुष्यातील अंधाराचा अंत आणि प्रकाशाची सुरुवात आहे. गुरुजी म्हणतात, आता मागे वळून पाहण्याची अजिबात गरज नाही, कारण साक्षात ईश्वरी शक्तीने तुमचं बोट धरलं आहे. मकर राशीच्या जातकांनो, जर ही भविष्यवाणी ऐकताना तुमच्या मनात श्रद्धेचा दिवा उजळला असेल आणि तुम्हाला महादेवाच्या अस्तित्वाची जाणीव झाली असेल, तर या दैवी शक्तीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय नक्की लिहा. तुमची ही एक कमेंट केवळ शब्द नाहीत, तर तो साक्षात ईश्वराप्रती असलेला तुमचा विश्वास आहे, जो तुमच्या आयुष्यातील या ग्रहयोगाच्या तुफानाला वरदानात बदलण्याची ताकद ठेवतो. भविष्यातील अशाच रोमांचक, सत्य आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या गुरुजींच्या भविष्यवाणी सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. तुमच्या राशीवर होणारे हे परिणाम आणि ग्रहांची चाल तुम्हाला सावध करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आमच्याशी जोडलेले रहा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या त्या प्रियजनांना आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, ज्यांच्या आयुष्यात सध्या संघर्षाचे ढग आहेत, कारण तुमचा एक शेअर कोणाचं तरी खचलेलं आयुष्य सावरू शकतो आणि त्यांना आशेचा किरण दाखवू शकतो. लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. आता घाबरायचं नाही, फक्त श्रद्धेने पुढे जायचं. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. मी तुमच्यासाठी या व्हिडिओसाठी एखादे आकर्षक थंबनेल, टायटल किंवा डिस्क्रिप्शन तयार करून देऊ का? मकर राशीच्या जातकांनो, येथे तुमच्या व्हिडिओसाठी समाधानकारक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब अपील दिले आहे. मकर राशीच्या जातकांनो, जर ही भविष्यवाणी ऐकताना तुमच्या मनात श्रद्धेचा दिवा उजळला असेल आणि तुम्हाला महादेवाच्या अस्तित्वाची जाणीव झाली असेल, तर या दैवी शक्तीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय नक्की लिहा. तुमची ही एक कमेंट केवळ शब्द नाहीत, तर तो साक्षात ईश्वराप्रती असलेला तुमचा विश्वास आहे, जो तुमच्या आयुष्यातील या ग्रहयोगाच्या तुफानाला वरदानात बदलण्याची ताकद ठेवतो. भविष्यातील अशाच रोमांचक, सत्य आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या गुरुजींच्या भविष्यवाणी सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या.